कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मामा 4 वडापाव बांधून द्या। हा आमच्या धनुला लय वडापाव आवडतो। कोणाचा फोन आला? असू द्या। अरे मामा कुठं आहेस तू? आरती जरा सातारला आलो होतो का नाही, जरा काम होतं म्हणून। हा अरे ये लवकर, मूर्तिमेढ रावायची, तू अजून आला नाहीस। आलो लगेच मी। हा ठेव ठेव। हा मामा झालं का? वा 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 चिरंजीव, काम एकदम फत्ते करून टाकलेत तुम्ही, नाही छत्री? तुम्हाला सांगतो ऐन थंडीत आहे ना एक नंबर शेकुटी झाली बघ। आज गावात एका पण घरात पेपर दिसणार नाही तुम्हाला। या. या बसा। अहो आईसाहेब, ह्याची सगळ्याची काय गरज होती? अहो असं कसं? तुमच्या लग्नाची हळद आहे, तुम्हीच यायला पाहिजे की नाही? अहो पण माझं सख्खा असं कोणीच नाही हो, आणि मी तर पाहुणा आहे या घरात। असं कोण म्हणलं? आम्ही हाय की। आम्हाला आईसाहेब म्हणता ना तुम्ही, मग झालं तर आता ही घर तुमचं बी आहे। ओ पाहुणे, ते एवढं म्हणतात तर बसा की, नका मन मोडू त्यांचं, आम्ही बी मोडत नाही कधी। ठीक आहे, बसा बस शोभा बस। काय करून या सगळ्यांचं? काय एवढा जीव लावतायत मला? आता या 2 माऊलींना पण फसवायचं म्हणजे टेन्शन आलंय मला। जालिंदर शेठ कशाला बाहेर काढलं मला? आता इथनं जाणं लय अवघड जाणार आहे मला। आत्ता कळतंय मला, पैशांपेक्षा माणसं जास्त महत्वाची। शत्रू, ही नवरदेवाची उष्टी हळद आहे, तेजूकडे घेऊन जा। आम्ही इथलं मागचं सगळं आवरतो आणि येतो तिकडं। छत्री घ्या हळद, नवरदेवाची उष्टी हळद घेऊन जाऊ। डॅडी येतो आम्ही। धने, कासर मामा कुठे? अगं आत्ताच फोन केला होता, येत आहेत ते। तू इथं काय करते? चल की। कासर मामा या पटकर। अहो किती वेळ झालं ते वाट बघतात बायका सगळ्या, या की। या या बस। पहिली बांगडी आईनं भरायची असते। सूर्याच तिची आई आहे, तुम्ही सूर्याकडे द्या। बांगड्या भरतो ग बाऊराया, त्याची आबाळवानी माया ग, माझ्या सासरची तुळस, कशी बहरली ग, बांगडी हिरवी ग, गिरवी आठवण माहेर चिर,
कारे भाऊराया पडली तुला बाई माझ्या लग्नाची रे घाई. इति पूजा संपन्न. चला सगळ्यांनी नमस्कार करून घ्या. चला सूर्या, पूजा झालेली मी येऊ. हा चला येतो. चला प्रसाद वाट सगळ्यांना. धनु दीदी पप्पे मामा कुठे आहेत? अगं सातारला गेलेत, येतच असतील. सॉरी बरं का, जरा उशीर झाला. ते काय धनु कुठे? धनु आणि इकडे तुझ्यासाठी वडापाव आणले. वडापाव हळू हळू हळू. तनु दीदी अगं एक गजरे ठेव की. ती कुठलं ठेवती? बघ शत्रू भैया, आता तुमच्या हातक्यात बुडवा, म्हणजे तुमच्या अंगाची हळद तेजुला लागल्यासारखं होईल. नाही, अशी मजा नाही बघ. हळद तर माझ्या हाताचीच लागणार, पण चोरून नाही, थेट. आणि ती पण मी माझ्या हाताने जाऊन लावणार. हात गेलं पाहिजे सरकार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.